कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। माजी आमदार राजन साळवींनी घेतला यू-टर्न, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याची दिली प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमधून नितेश राणेंच्या पालकमंत्रीपदाची शक्यता, तर रायगड रत्नागिरीचा तिढा अद्याप सुटेना। महाडमधील खैरे शेलटोळी ग्रामस्थांनी केले ठिय्या आंदोलन, ग्रामस्थांचा रासायनिक कंपनीला विरोध। आणि अलिबागमध्ये पांढऱ्या कांद्याच्या लागवडीला सुरुवात, पांढऱ्या कांद्याला पर्यटकांकडून मिळते पसंती। पाहुयात सविस्तर वृत्त। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला येत्या काही दिवसांमध्ये कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे। ठाकरे गटाचे रत्नागिरीतील नेते राजन साळवी हे भाजप किंवा शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर जाऊ शकतात अशी माहिती चर्चांच्या माध्यमातून समोर आली। पण गुरुवारी स्वतः राजन साळवी यांनी अशा तऱ्हेच्या बातम्या या अफवा आहेत असं म्हटलं होतं। पण आता त्यांच्या विधानावर त्यांनी स्वतःच यू-टर्न घेतला असून पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनेवर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय। गेले काही दिवस प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्यानंतर व्हॉट्सअप मीडिया असेल, त्या माध्यमातून विविध राजन साळवींच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा चांगल्या रंगलेल्या आहेत। आपण नक्कीच एक आमचं मार्गदर्शक असता याचा निश्चितपणे माझ्याकडे माहिती आहे। आणि मग या अनुषंगाने मला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण मंडळींनी या ठिकाणी यावं, आमच्यासमोर आपलं संवाद साधावा। या उद्देशाने मी काल राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांबरोबरची। त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन साळवी, तुमच्यावरती अन्याय झालेला आहे, पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या। आणि त्याला अनुसरून मी सांगितलं की मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, अशा तऱ्हेच्या मी भावना व्यक्त केल्या। त्यानंतर आम्ही आज लांज्यातल्या सुद्धा पदाधिकाऱ्यांनी, अनेक सैनिकांनी मला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी मी आलो होतो। या ठिकाणी त्यांच्या भावना, माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या। आणि मी एवढंच सांगितलं की निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये योग्य तो निर्णय योग्य वेळी घेईन, अशा मी भावना व्यक्त केलेल्या आहेत। मी आपल्याला सांगितलं ना, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मी सक्षम आहे। आणि माझ्या मतदारसंघातली अनेक मंडळी, तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, अशा तऱ्हेचे मला संकेत दिलेले आहेत। राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागलाय। राज्यासह तळ कोकणातून एक गुहागरची जागा वगळता सर्व जागांवर महायुतीने विजय मिळवला। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महायुतीच्या गठबंधनाचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना, तर उपमुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली। हिवाळी अधिवेशनात संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरच्या राजभवन येथे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संपन्न झाला। महायुतीने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणे, रत्नागिरीमधून उदय सामंत कॅबिनेट, तर दापोलीतील योगेश कदम राज्यमंत्री आणि रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनच्या आदिती तटकरे, महाड पोलादपूरचे भरत गोगावले या दोघांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ मिळाली। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणे यांच्या पारड्यात पालकमंत्रीपद पडणार असून रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत आणि योगेश कदम यांच्यापैकी कुणाकडे पालकमंत्रीपदाची सूत्रे जाणार हा औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे। त्याशिवाय ते दोघेही एकाच पक्षाचे असल्यामुळे दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळते। परंतु रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि पोलादपूर महाडचे भरत गोगावले यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे। रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि महाड पोलादपूरचे भरत गोगावले यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली। त्या शपथविधीच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या समर्थकांमधून आमचाच पालकमंत्री अशा स्वरूपाचे बॅनर लावून जिल्ह्यात गटबाजीचे राजकारण सुरू केलेले पाहायला मिळते। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा
हा कायम असून राज्यासह ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद अजून देखील सुरू आहे। गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यातल्या महाड MIDC लगत असलेल्या खैरे शेलटोळी गावामधील ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत असताना गेल्या काही महिन्यांपूर्वी गावाच्या शेजारी एक रासायनिक कंपनीचं काम सुरू झाल्यापासून या कंपनीला ग्रामस्थांनी वारंवार विरोध दर्शवलाय। याबाबत त्यांनी शासकीय पातळीवर अनेक वेळा प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील केले, मात्र या पत्रव्यवहारांना केराची टोपली दाखवली असता अखेर आज ग्रामस्थांनी आक्रमक स्वरूपात खैरे शेलटोली येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले। आम्हाला पोलीस प्रशासनाला हेच विचारायचं आहे की तुम्ही जर कामाला परवानगी दिली तर कोणत्या आधारे दिलीत। आम्हाला तुम्ही पोलिसांना, आम्हाला ग्रामस्थांना तुम्ही तिथे पोलीस स्टेशनमध्ये बोलवता, आमचे जबाब घेता, आम्हाला तुम्ही रितसर सांगता की आमची जो पथक आहे हे पथक तिथे येईल, त्या वस्तुस्थितीची पाहणी केली, सगळ्या गोष्टीची पाहणी केल्यानंतर खातरजमा केल्यानंतर ज्या घडलेल्या घटना आहे त्याची खातरजमा केल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ। पण असं न होता या पोलिसांनी परस्पर हे निर्णय घेऊन त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि कालपासून हे काम सुरू झालेले आहे। आमच्या गावाचं म्हणणं आहे हेच आहे, तुम्ही जे एकतर्फी हे केलात हा आमच्या गावावर झालेला अन्याय आहे। केमिकलचा आज 20-25 वर्ष त्रास ओढतोय। आज आम्हाला खायला अन्न नसलं तरी आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतात। आमचा ह्या बाईंचा नातू मुलगा आमचाही त्यांनी सून आम्ही भाड्याने रूम घेऊन नातवाला तिथे ठेवले, कारण का त्या मुलाला त्रास होतोय केमिकलचा। आज जर आम्ही आता मरायला का क्षणामध्ये या त्रास झाला की आमची मागची पिढी तरी सुरक्षित राहील। पहिलं पूर्वी आम्हाला काय माहिती नव्हतं बाबा हे केमिकल आहे, त्रास आम्हाला होतोय। आता आम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर 8 दिवससुद्धा आमच्या जात नाहीत। 8 दिवसांनी सुद्धा आम्हाला रोज हॉस्पिटलला जायला लागतं। ते कशामुळं? आमच्या इथे जर आमचा कोण नातेवाईक आला तर 2 मिनटं थांबत नाही, कारण का आम्हाला जर आमच्या मुलांना मुली द्यायचं झालं तरी काय बोलतात, तुमच्या इथं वास येतोय। आमच्या इथं जर मुलगी बोललं तर तुमच्या गावामध्ये किती वास होते, तुम्ही कशी राहता? पण आम्ही आता राहतो, आमची पहिली चुकी झाली, पण आता ह्याच्या पुढे आम्ही चुकी करणार नाही। आणि ह्या आधी आजूबाजू केमिकलचा परिसर आहे त्याच्यामध्ये आमच्या महिलांसाठी खूप तो धोकादायक आहे। आमच्या गावातच एकूण 10 महिलांच्या गर्भपिशव्या काढलेल्या आहेत। ते त्याचं कारणसुद्धा हेच आधीचे केमिकल प्राणी आहेत। ते आम्हाला रोज आम्ही जो श्वास घेतो ना त्याच्यामध्ये रोज थोडं जाऊन आमच्या शरीरामध्ये जातो आणि तो महिलांमध्ये तो जास्त प्रमाण दिसण्यात येतोय। आणि मेन म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे, माझा 2.5 वर्षाचा नातू आहे, तर त्याला इन्फेक्शन झालेलं आहे आणि तो आता सध्या मुंबईला आहे। माझा मुलगा इथे आणि माझी सून आणि नातू तिकडे। मग या प्रशासनाला एवढं जाग येत नाही की आमच्या जीवाशी ते खेळत आहेत। नवी मुंबईतील सांदपाडा परिसरात APMC मार्केटमधील कचरा कंत्राटदार राजाराम ठोके यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। 6 ते 7 राऊंड फायरिंग करण्यात आले, ज्यात राजाराम ठोके गंभीर जखमी झालेत आणि त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। प्राथमिक तपासानुसार ठेकेदारीवरील वादामुळे हा हल्ला झाल्याचा संशय आहे। 2 आरोपींनी बाईकवरून येऊन फायरिंग केलं आणि घटनास्थळावरून फरार झालेत। पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपींचा शोध सुरू आहे। नवी मुंबई में सांदपाड़ा एरिया में करीब सुबह 9:30 का इंसिडेंट है, जहाँ पे एक विक्टिम जो इंजर्ड पर्सन टोके करके है, जिसके ऊपर और आइडेंटिफाइड 2 बाइक्स राइडर्स आए और उन्होंने कुछ राउंड फायर किए। जो इंजर्ड पर्सन है वो अभी हॉस्पिटल में एडमिट है, स्टेबल है डॉक्टर का बोलना है, लेकिन अभी उससे हमारी कुछ बात हुई नहीं है। उसका बैकग्राउंड क्या है, इसके पीछे कौन लोग हो सकते हैं, रिजल्ट्स क्या है, इसके ऊपर क्राइम ब्रांच नवी मुंबई और जोन 1 की टीम कंबाइन में काम कर रही है। जैसे डिटेल्स इसके आएंगे सामने आपको बता देंगे। चर्चाएं अलग अलग टाइप के लोग कर रहे हैं, बट पुलिस जब तक किसी नतीजे पे आती नहीं है तब तक इसके बारे में कुछ भी फिलहाल कह नहीं सकता हूँ। जब उससे बात होगी हमारी तभी उसके बारे में मैं क्लियरली बताता हूँ। कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकामध्ये कोचिवेली ते श्री गंगानगर थांबा मिळण्यासाठी राजस्थानी विष्णू समाज कोकण विभाग ट्रस्ट खेडच्या वतीनं आज कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावे खेड रेल्वे स्थानकात जाऊन निवेदन देण्यात आलं। खेड रेल्वे स्थानक हे खेड, दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्यांचं महत्त्वाचं स्थानक असून कोचिवेली ते गंगानगर ही रेल्वे रविवारी असते, तर श्री गंगानगर ते कोचिवेली ही रेल्वे बुधवारी असते। दोन्हीही अप आणि डाऊन रेल्वे खेड स्थानकात थांबली असता मुंबईला जाणाऱ्या तसेच इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल थांबणार असल्याचं निवेदनात म्हटलंय। राजस्थानी विष्णू समाज कोकण विभाग ट्रस्टच्या वतीने खेड रेल्वे स्थानकात जाऊन निवेदन देण्यात आलं। यावेळी उत्तम कुमार जैन, सोहनलाल व्यास, आदाराम रायका, राकेश व्यास, हरिलाल रायका, हरीशभाई सुंदेशा, बाबूलाल सुंदेशा, दिनेश माळी, शंकर सोळंकी, बागाराम माळी,
रमेश चौधरी, बाळराम माळी, शांतीलाल सुंदेचा, श्रवण महाराज आदी उपस्थित होते. रेल्वे स्थानक याला 3 तालुक्याचे प्रवासी या इथून बसतात आणि सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे ते सगळ्यात जास्त कलेक्शन, सगळ्यात जास्त प्रवासी इथून प्रवास करतात. इथून थेट राजस्थानला, दिल्लीला, उत्तरेकडे जाणारी कुठली ट्रेन थांबत नाही. इथून आम्हाला माणगाव किंवा चिपळूणला जाऊन बसावं लागतं. इथं जवळपास 400-450 फॅमिली असून त्यांची खूप कुचंबणा होते जाण्यासाठी आणि मग इथून कनेक्टिव्हिटी जाऊन पुन्हा त्या गाड्या लेट होतात, त्यामुळे ते मिळत नाहीयेत. तर आम्हाला एक सोयीची सीट गंगानगर 6311 आणि 312 या 2 गाड्या, गंगानगर कोचिवली, श्री गंगानगर कोचिवली गाडी, ते अप अँड डाऊन याला इथे खेडमध्येच थांबा मिळावा याकरता आज आम्ही माननीय मॅनेजर, माननीय रिजनल मॅनेजर, माननीय मॅनेजिंग डायरेक्टर, खासदार माननीय अश्विनी वैष्णव सर, माननीय आमदार साहेब, माननीय इथले लोकल ऑथॉरिटीज या सगळ्यांकडे आज आम्ही इथे निवेदन दिलं आहे. यातर्फे खेड तालुका विष्णू समाज खेड आणि समस्त खेड मधील नागरिक या लोकांनी आज इथे निवेदन दिलं आहे. आम्हाला तो थांबा, या गाड्यांना थांबा लवकर मिळावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं जमलो. लांजा हायस्कूल समोर भुयारी मार्गाची मागणी केली जात असून खासदार नारायण राणे यांना न्यू एज्युकेशन सोसायटी मार्फत निवेदन देण्यात आले. अनेक वर्ष रखडलेल्या लांजा हायस्कूल समोर अंडरपास हा मंजूर व्हावा याकरिता हे निवेदन देण्यात आलं आहे. न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेला येत्या एप्रिलमध्ये 80 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच संस्थेच्या हायस्कूलची मूळ इमारत ही जुनी झाल्यामुळे त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेला निधी मिळावा असे निवेदन देण्यात आले आहे. लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई ग्रामीण वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये अवमान झाला त्या निषेधार्थ लांजा तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी आणि संविधानप्रेमी उपस्थित होते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद रत्नागिरी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प. हाऊसबोट मधून करता येणार जयगड खाडी, सैतवाडी, रायभातगाव सफर आणि दाभोळ खाडी, मालदोली, परचुरी, फरारे, वेल्दूर, दाभोळ सफर. अत्याधुनिक स्वरूपातील वातानुकूलित बेडरूम, संलग्न शौचालय, स्नानगृह, डायनिंग हॉल, फिशिंग सुविधा, अप्पर डेक म्युझिक सिस्टीम, नैसर्गिक साधन संपत्ती सफर, शाकाहारी मांसाहारी नाश्ता आणि जेवणाची सोय, मागणीनुसार पारंपरिक पदार्थ, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन, स्पीड बोट सुविधा, स्पीड बोट सफर आणि टुरिस्ट बस मधून करा रत्नागिरी दर्शन, दापोली दर्शन आणि संगमेश्वर दर्शन. हाऊसबोट पर्यटन प्रकल्प आणि टुरिस्ट बस प्रकल्प लवकरच घेऊन येत आहोत आपल्या सेवेत. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अलिबागमधील कारले खंडाळे परिसरातील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू केली आहे. 275 हेक्टर क्षेत्रावर कांद्याचं पीक हे मातीचे दांड तयार करीत वाफे पद्धतीने लागवड केले जातात. अलिबागमधील पांढऱ्या कांद्याला पर्यटकांकडून देखील पसंती दर्शवली जाते. अलिबागला फिरायला आल्यावर अलिबागचा पांढरा कांदा विकत घेण्यावर पर्यटक अधिक भर देतात. अलिबाग तालुक्यातील कारले, खंडाळे, नेहुली, वेशवी, वाडगाव अशा अनेक गावातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. 2-2.5 महिन्यात कांदा तयार झाल्यावर काढणी करून तो सुकवणे, त्याच्या माळी तयार करणे, त्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी पाठवणे ही प्रक्रिया केली जाते. या कांद्याच्या लागवडीदरम्यान लाखो रुपयांची उलाढाल होते. ही कामे करण्यासाठी स्थानिक महिलांच्या हाताला रोजगार मिळतो. रोजगाराचे साधन या कालावधीत सुरू होते. यंदा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यास गेल्या 8 दिवसांपासून सुरुवात झाली आहे. सुमारे 275 हेक्टर क्षेत्रामध्ये ही लागवड करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकरी कांदा लागवडीच्या कामाला लागले असून वाफे तयार करणे, त्यामध्ये कांदा रोपांची लागवड करणे सुरू आहे. मी जवळजवळ आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आजपर्यंत, जवळजवळ वडिलोपार्जित. म्हणजे आज या कांद्याला जवळजवळ आमच्या वडिलांच्या पेक्षा पण अगोदरपासून याचं हे आहे आणि तिथपासून आम्ही आज करत आलोय. म्हणजे वडिलांच्या मागे जाऊन आम्ही आज शेतीमध्ये नवीन सुधारणा किंवा जे कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शनाखाली नवीन सुधारणा करत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आता मी 2 वर्ष सध्या मी रेन पाईपवर जुनी पद्धत सोडून रेन पाईपवर कांदा घेतो.
यामध्ये एक शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे याच्यात का एकतर कांदा जवळजवळ 8 ते 10 दिवस आपल्या लोकल याच्यापेक्षा 8 ते 10 दिवस अगोदर कांदा तयार होतो. शेतकऱ्याने पण आज शेती करताना विचार केला पाहिजे किंवा कांदा मार्केटमध्ये एकदम त्याचं उत्पन्न नाही असं बघितलं पाहिजे किंवा सुरुवातीला थोडं लागवड 3 ते 4 टप्प्यात करावी. मी तर आज यावर्षी किंवा दरवर्षी 3 ते 4 टप्प्यात लागवड करतो मी. त्याच्यामुळं मार्केटचा प्रश्न येत नाही. जून एप्रिलपासून जवळजवळ एप्रिलपासूनच कांदा कमी पडायला सुरुवात होते. एवढं उत्पन्न कमी निघतं इथलं. जवळजवळ एप्रिल, मे आणि जून 3 महिने कांद्या शॉर्टेज पडतो नंतर आणि मग कांद्याला परत भाव वाढतो. म्हणून शेतकऱ्यांनी पण विचार केला पाहिजे किंवा कांदा आपण टप्प्याटप्प्यात काढला तर तो आपण जून जुलैपर्यंत तरी ग्राहकाला मिळेल. परिस्थिती अशी आहे की काही विक्रेते पण आहेत ते आज गुजरातचा कांदा ग्राहकाची फसवणूक होते. अलिबागच्या नावाने ग्राहक जे पर्यटक येतात ते खरेदी करतात पण त्यांची पण फसवणूक होते. त्याच्यामुळे शासनाने एवढा खर्च करून आज त्याला GI टॅग मिळालं पण आज शेतकरी संघटित व्हायला मागत नाही. त्याच्यामुळं काय होतं त्याच्यावर चाप बसत नाही. आज जर संघटित झाले असते त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे सगळं पण त्याला आज रजिस्ट्रेशन होऊन याला जर आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला जर आज हे मिळालं असतं त्याला बारकोड मिळाला असता तर आज ही वेळ ग्राहकाची म्हणजे फसवणूक झाली नसती किंवा त्याने अलिबागचा कांदा चांगल्या पद्धतीने खरेदी केला असता. पण आज तसं होत नाही. शेतकरी संघटित नसल्यामुळं आज ही परिस्थिती आहे. आज रायगड जिल्ह्यातल्या पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या बुकिंग ऑफिस समोर रेझिंग डे निमित्त जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान रेल्वे पोलीस मुख्यालय घाटकोपर येथील पोलीस वाद्यवृंद पथकामार्फत देशगीते आणि महाराष्ट्रगीते सादर करण्यात आली. या सादरीकरणाने प्रवाशांना देशभक्तीची जाणीव करून दिली तसेच जनजागृतीचा उद्देश साध्य केला. कार्यक्रमाला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. प्रवाशांनी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचं नमूद केलंय. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील 20 पोलीस अंमलदार तसेच घाटकोपर मुख्यालयातील बँड पथकाचे सदस्य उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील रोहा नगर परिषद माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी गटनेते महेंद्र गुजर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक अहमद दर्जी, सिंहाद्री पतसंस्था व्हाईस चेअरमन चंद्रशेखर देशमुख, संस्थापिका स्नेहल काकडे, सहसंस्थापिका प्रियंका भोसले, सहकारी संदीप काकडे, समीर काकडे, किरण भोसले यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा शुभारंभ झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांसाठी नवी संधी निर्माण झाली आहे. 1450 रुपयामध्ये त्यांनी आपल्या धुळे शहरातील विद्यार्थी असतील, धुळे तालुक्यातील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सर्व कोर्सेस हे येत्या 9 ते 18 तारखेपर्यंत 1450 रुपयामध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत. मी सर्व माझ्या शहरातील विद्यार्थ्यांना, पालकांना या निमित्ताने आवाहन करेन की आपण या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या कम्प्युटर ज्ञानाचा लाभ घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा जी आज या कम्प्युटरच्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्या तालुक्यातील आणि रोहे शहरातील सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. कारण आज कम्प्युटर क्षेत्र हे असं क्षेत्र आहे त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, प्रगती करू शकत नाही. अशी परिस्थिती आज या ट्विटर, फेसबुक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे कम्प्युटरचं ज्ञान हे फार आवश्यक आहे. आज तुम्ही कोणताही व्यवसाय करा, कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्हाला कम्प्युटरशिवाय पुढे जाणं अशक्य आहे. तुम्हाला प्रगती करायची असेल, फास्ट काम करायचं असेल, कमी वेळेमध्ये अधिक काम करायचं असेल, कमी मॅनपॉवरमध्ये अधिक काम करायचं असेल तर कम्प्युटर क्षेत्राशिवाय आता पर्याय उरलेला नाही. इंडियामध्ये सगळीकडे काम करते, सगळ्या भारतामध्ये आहे, पसरलेली आहे. 250+ म्हणजे 250 पेक्षा जास्त शाखा आपल्या आहेत. रायगडमध्ये ही आपली रोह्यामध्ये ही नवीन शाखा आता सुरू झालेली आहे. त्याच्या विद्यमानाने मयूर दिवेकर सर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण एक ऑफर लॉन्च करतो रोहेकरांच्यासाठी. कुठला पण कम्प्युटरचा कोर्स आता फक्त 1450 मध्ये विद्यार्थ्यांना भेटणार आहे. ते 9 ते 18 ही त्याची तारीख असणार आहे. तर जितके काही विद्यार्थी किंवा तळागाळातले स्टुडंट असतील ज्यांना हायर फीजच्यामुळे एज्युकेशन घेता येत नसेल तर त्यांनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पण हे पोहोचवा आणि त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात. आणि राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
विशेष करून मतदारसंघामध्ये इन्फिगो आय केअरच्या माध्यमातून लांजा, राजापूर, साखरपा या भागांमध्ये अनेक ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केली गेली आहेत। तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आणि सहकार्यातून हे कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यात आली असून या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। येत्या 7 जानेवारी रोजी आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथील भक्त मंडळींसाठी दरवर्षी भरणे ते कशेडी अशा पायीवारीचे आयोजन करण्यात येते। त्याचप्रमाणे यंदाही हिंदुराज मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी पहाटे 5 वाजता भरणे येथील श्री काळकाई देवीच्या मंदिरापासून मोठ्या भक्तिभावाने स्वामींची पालखी घेऊन भक्तांनी पायीवारीत सहभाग घेतला। स्वामींच्या नामाचा गजर करत ही पालखी वारी सुरू झाली। भरणेपासून ठिकठिकाणच्या गावातून या दिंडीचं स्वागत करण्यात आलं। पहाटेच्या थंडीतून भाविक भक्तांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था मंडळाकडून करण्यात आली होती। कशेडी येथील स्वामींच्या मठाजवळ ही पायीवारी पोहोचल्यावर भक्तांनी पालखी नाचवली। त्यानंतर सर्व भाविकांनी स्वामींचे दर्शन घेऊन आरती केली। महाप्रसाद घेतल्यानंतर या पायीवारीची सांगता करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात मोठा डॉल्फिन एका मृत झालेल्या आपल्या पिल्लाला पाण्याबाहेर आणून पुन्हा पाण्यात घेऊन जात त्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत होता। त्याचे प्रयत्न बराच वेळ सुरू होते, मात्र डॉल्फिनचे पिल्लू काही जिवंत झाले नाही। पिल्लू पुन्हा जिवंत होईल या आशेने त्याला जिवंत करण्यासाठी डॉल्फिन त्याला पाण्यात वर खाली करत असल्याचे दिसून आले। काही पर्यटक तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात सफारी करत असताना हे दृश्य त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि परिसरातील महिलांसाठी सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभ प्रसंगी कांची थेरपी अँड वेलनेस सेंटर यांच्या वतीने 3 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कांची थेरपी सेंटरमध्ये महिलांसाठी मोफत कांस्य थेरपी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात महिलांना कांस्य थेरपीच्या अनेक फायद्यांबद्दल माहिती देण्यात आली आणि थेरपीचा अनुभव देण्यात आला। शिबिराचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। उद्योजिका स्वरा जोशी, स्नेहा जाधव, ऋतिका जाधव, श्रुती खोपकर, मेहविश कासकर, अनुज जोशी यावेळी उपस्थित होते। यावेळी कांस्य थेरपिस्ट जोशी यांनी कांस्य थेरपीचे फायदे सांगितले। त्यामध्ये तणाव आणि चिंता कमी होणे, शरीरातील वेदना कमी होणे, रक्तप्रवाह सुधारणे, झोप सुधारणे, चयापचय वाढणे आदींचा समावेश होता। कांची थेरपी अँड वेलनेस सेंटरचे कांची कांस्य थेरपी सेंटर, रुफियात अपार्टमेंट, महाड नाका येथे या शिबिरात नोंदणी केलेल्या 15 महिलांना लाभ देण्यात आला। शिबिर थेरपी घेणाऱ्या महिलांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय। 15वी राष्ट्रीय इंडोर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2024-25 उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौ येथे संपन्न झाली। या स्पर्धेत महाराष्ट्राच्या धनुर्धरांनी उत्तर प्रदेशमध्ये आपल्या नेमबाजीचे कर्तब दाखवित वर्चस्व सिद्ध केले। संपूर्ण देशातून स्पर्धेसाठी निवड झालेल्या सुमारे 1000 धनुर्धरांवर मात करीत राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने अजिंक्यपद पटकावले। दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या स्थानावर पुडुचेरीला समाधान मानावं लागलंय। महाराष्ट्राने सलग 15 वेळा अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे। बाद फेरी असणाऱ्या प्रकारात महाराष्ट्राच्या अखिलेश भोसले या धनुर्धराने उत्तर प्रदेशच्या गुरविंदर सिंगवर मात करीत 1 लाखांचे पारितोषिक पटकावले। अखिलेशने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे। 15व्या राष्ट्रीय इंडोर धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील 13 धनुर्धरांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेत करण्यात आली होती। रायगडमधील बावलेकर आर्चरी अकॅडमीमधील मुख्य मार्गदर्शक संतोष जाधव, लाभेश तेली यांच्या मार्गदर्शनाखाली धनुर्विद्या शिकणाऱ्या या 13 धनुर्धरांनी साजेसा खेळ करीत रायगड जिल्ह्याचं नाव देश पातळीवर गाजवलंय। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।